आपण एक गोष्ट जर पाहिली असेल की जेव्हा पण आपण काही व्हिडिओज अपलोड करतो किंवा काही सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावरती क्रिटिसाइज तर केलंच जातं आणि बरीच लोकं क्रिटिसाइजही करतात आहे. कारण काय, फक्त एकच बाजून ऐकून त्याच्यावरती निर्णय घेतात आहे. कारण काय, त्यांना सत्य पूर्णतः माहीत नाही आहे. असेल 60-70% बट पूर्ण सत्य अजूनपर्यंत त्यांच्यासमोर आलेलं नाही आहे. आणि ह्या क्रिटिसाइज करणाऱ्या लोकांना मी जास्त काहीच बोलणार नाही. फक्त त्यांची अज्ञानता हीच बाहेर दिसून येते आणि त्यांची मानसिकताही कळून येते. काय असतं की आपण आपल्या स्वतःच्या नातेवाईकांना वाचवण्याचा बरेच अटाकाट प्रयत्न करतो आणि तसं जसं काही ह्यामध्ये असतीलच लोकं जे त्यांचे नातेवाईक आहेत ते पाहत आहेत. माहीत आहे मला ते व्ह्यूअर्सच्या ह्याच्यावरून आपल्याला कळूनच येतं. माझा कोणताही प्रयत्न नाही आहे की मला कोणते लाईक्स भेटावे, कोणी व्ह्यूज करावे, माझे एवढे नंबर्स व्हावे, एवढे फॉलोअर्स व्हावे, यातला कोणताही स्वार्थ किंवा हे नाही आहे. आजपर्यंत मी कोणताही व्हिडिओ स्वतःबद्दल असा कधीच अपलोड केला नाही. आज जे कॉन्फिडन्स आणि ज्या लेवलने मी आज इथे हा सोर्स वापरत आहे व्हिडिओजचा, ती आईचीच कृपा म्हणेन. कारण काय, आणि बऱ्याचशा माझ्याकडे प्रूफ्सही आहेत जे आपल्याला सादर करू इच्छितो, पण आत्ताच्या काळाची गरज नाही. ते जसं जसं केसेसमध्ये कोर्टमध्ये उभे राहतील तशा तशा ते प्रूफ्स समोर येतच जातील बऱ्याचपैकी. तर एवढंच म्हणेन. थँक्यू. आणि पाहिजे असेल तर शेअर करा, नाही करायचं असेल तर नका करू. कारण काही सत्य कधीच लपत नाही. धन्यवाद.